Today we will discuss the types of gene interactions. There are two types. First is intragenic interaction, second intergenic interactions. In this first type, intragenic interactions means here the interaction occurs between the alleles of the same gene called as the intragenic interactions. The examples of the intragenic interaction first is incomplete dominance and second codominance. For example, in this is a chromosome, and in this chromosome there are the alleles are present. Here two chromosomes are present included in the homozygous chromosome, and these genes which is related to the color, and these genes consist of the two alleles, one allele for the red color and second allele which is for the white color. And here the same gene consists of the two alleles and the interaction occurs between these two alleles. This is called as the intragenic interaction. The example, incomplete dominance and codominance. In this incomplete dominance, in which both the alleles express itself partially. In this codominance, in which the alleles which express the fully or express themselves equally in F1 hybrids. In this intergenic interaction, the interaction which occurs between alleles of different genes present on same or the different chromosome means here the on the different chromosome or the same chromosome there are different genes are present, but in these different genes which consist of the alleles interaction occurs. And the examples of the intergenic interaction, first is the pleiotropy, second polygenes, third epistasis, fourth example is the supplementary genes, and fourth called as the complementary genes. These examples included in the intergenic interactions. आता इथं आपल्याला सांगितलेलं आहे की इंटरॅक्शन म्हणजे आंतरक्रिया आपण म्हणतो. जर काही जीन्स आपण घेतले तर त्या जीन्समध्ये असणाऱ्या अलील्समध्ये जी आंतरक्रिया होत असते त्याला जीन इंटरॅक्शन असं म्हणायचं. इंट्राजेनिक इंटरॅक्शन याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलंय की जर समजा होमोलोगस क्रोमोसोम आपण घेतले आणि त्या होमोलोगस क्रोमोसोमवरती एखाद्या ट्रेटसाठी जो जीन असतो त्याचे जे दोन अलील्स असतात त्या अलील्समध्ये जर इंटरॅक्शन होत असेल त्याच्यामुळं त्या अलील्समध्ये जे एक्सप्रेस होण्याची कपॅसिटी जी असते ती डॉमिनंट नसून इनकम्प्लीट असते, म्हणजेच पार्शली असते किंवा इक्वली असते. म्हणजेच इथं एवढं लक्षात ठेवायचं की सेम जीन्सचे अलील्स जे असतात त्यांच्यामध्ये जी इंटरॅक्शन होत असते त्याला इंट्राजेनिक इंटरॅक्शन असं म्हणायचं. आणि जर आपण वेगवेगळे जीन्स जर घेतले त्यांचे जे अलील्स असतात मग ते एका क्रोमोसोमवरती असू देत किंवा वेगवेगळ्या क्रोमोसोमवरती ते जीन्स असू देत तरीसुद्धा त्यांच्या अलील्समध्ये जी इंटरॅक्शन होत असते त्याला इंटरजेनिक इंटरॅक्शन असं म्हणायचं. एक्झाम्पल दिले बघा, प्लिओट्रॉफी. आता प्लिओट्रॉफी हा एक प्रकारचा डिसीज आहे, पण हा जो डिसीज आहे किंवा ही फेनॉमेनॉन आहे ही एक प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये सिकल सेल ॲनेमिया असं कुठंतरी तुम्ही ऐकलेलं असेल. सिकल सेल ॲनेमिया, ॲनेमिया म्हणजेच अशक्तपणा आपण म्हणतो. एखाद्या व्यक्तीच्या शरीरातलं रक्त जे आहे ते कमी होत असतं. रक्त कमी होतं म्हणजेच काय तर आरबीसीज जे असतात त्यांचा काउंट कमी होतो, त्याला आपण ॲनेमिक कंडिशन असं म्हणतो. आणि मग त्या ॲनेमिक कंडिशनमध्ये सिकल सेल म्हणजे आरबीसीज जे असतात त्यांचा आकार हा एखाद्या कोयत्यासारखा असतो. म्हणजेच इथं बघा ही आरबीसी ॲक्च्युली राऊंडेड शेप्ड आरबीसी असते, पण त्या आरबीसीचा आकार जर समजा सिकलसारखा किंवा एखाद्या कोयत्यासारखा जर होत असेल तर त्याला सिकल सेल ॲनेमिया असं म्हणतात. म्हणजे ते जे एक्झाम्पल आहे ते प्लिओट्रॉफीमध्ये येत असतं. त्याच्यानंतर पॉलिजीन्स.
त्याचबरोबर इपिस्टॅसिस, त्याचबरोबर कॉम्प्लिमेंटरी जीन्स, सप्लिमेंटरी जीन्स, ही जी एक्झाम्पल्स आहेत, आता ते आपल्याला अगदी डिटेलमध्ये अभ्यासाला नाहीच आहेत, तरीसुद्धा आपल्याला ही एक्झाम्पल म्हणून माहिती पाहिजेत. म्हणजेच इथं आपण टाईप्स ऑफ द जीन इंटरॅक्शन्स हा पॉईंट बघितला. आता आपल्याला काय बघायचं आहे की इंट्राजेनिक इंटरॅक्शनमध्ये जी एक्झाम्पल्स 2 दिलेली आहेत त्यांचं एक्सप्लेनेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यामुळं पहिला जो पॉईंट आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स, याचा आपल्याला अभ्यास करायचा. इनकम्प्लीट डॉमिनन्स, both the alleles of an allelomorphic pair express themselves partially. In this definition, partially word is very important because the one allele cannot suppress the expression of the other allele completely. Means here these two alleles express and which shows the combination so called as these both pairs of the alleles which express partially. Means here in these cases there is an intermediate expression in F1 hybrid. The best example of the incomplete dominance is Mirabilis jalpa. In this Mirabilis jalpa, if a red flowered plant is crossed with a white flowered plant, then F1 offsprings have pink in colors. Means these flowers which are pink flowers are formed, but here Mendelian law shows the red flowered plants which is dominant over the white flowered plant, but in this incomplete dominance shows the two alleles for the color trait express themselves partially. If a red flowered plant is crossed with white flowered plant, then F1 offsprings have pink flowers. So this cross shows that, look here the red flowered means the parent or the phenotype in this cross is red flowered plant crossed with white flowered plant. Here red flowered which is denoted capital R. Here white flowered plant which is denoted small r. Here produces the gametes. This is the genotype. Here gametes, there are two gametes which are similar here. This capital R and this small r come together and forms the plant. This is the F1 plant, but this is the hybrid, but this hybrid does not shows the red color. On the basis of the Mendelian law, but in this incomplete dominance these flowers are always pink in color. Here pink flowered offsprings are synthesized, and in this F2 generation this F1 hybrid which is selfed, म्हणजेच इथं आपल्याला इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये काय सांगितलंय तर रेड फ्लावर्ड प्लांट जर आपण घेतलं त्याचं क्रॉसिंग व्हाईट फ्लावर्ड प्लांटशी जर केलेलं असेल तर F1 ऑफस्प्रिंग्स मध्ये जी पिंक फ्लावर्ड प्लांट्स हे तयार होत असतात. आता आपण
जर हीच F1 ऑस्प्रिंग्स जे आहेत ते त्यांचं जर सेल्फिंग केलं तर इथं काय येणार F1 crossed with the F1. So genotype is capital R, small r, capital R, small r. Here produces the two types of the gametes. These are coming in this gamete, these are coming in this gamete, and here the four gametes are synthesized. In this checkerboard, shows this is the male gametes R, here this gamete small r, this is the female offspring which here shows the capital R, this is the small r. So these gametes are come together, this R come together, here this R and this R come together, this R and this R come together, and this R, these two R's are come together. And so these offsprings, this is the F2 generation. In this F2 generation, totally 4 offsprings are synthesized, but this is the totally red in color. This is red in color, but here this offspring which is pink in color, this is also the pink in color, and this is the white in color. So the genotypic ratio in this F2 generation shows the 4 offsprings and shows the genotypic ratio here capital R, capital R, capital R, small r, small r, small r, means here the 1:2, 2:2, 1, and the phenotypic ratio red, pink and white, 1:2, 2:1. This is the इनकम्प्लीट डॉमिनन्स. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये आपण जर लाल रंगाची फुलं घेतली असतील, लाल रंगाचं प्लांट घेतलं, त्याचं व्हाईट फ्लावर्ड प्लांटची जर क्रॉसिंग केलेलं असेल तर F1 जनरेशनमध्ये पिंक फ्लावर्ड प्लांट्स तयार झाले. तेच परत इथं घेतलेत. F1 ऑस्प्रिंग्स जे आहेत ते एकत्र घेतले, त्यामुळे हे पॅरेंट्स आहेत, परत हा जिनोटाईप आहे, परत हे गॅमिट्स आहेत, आणि हे गॅमिट्स ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला जर समजा मेंडेलियन कंप्लीट डॉमिनन्स लॉ जर असतात तर इथं आपल्याला हे सुद्धा रेड दिसलं असतं फ्लावर, म्हणजे जे ऑस्प्रिंग्स तयार झालेत F2 जनरेशनमध्ये ते लाल रंगाची फुलं तयार करू शकली असती. इथं सुद्धा लाल रंगाचं फ्लावर, इथं सुद्धा लाल रंगाचं फ्लावर तयार करण्याची कपॅसिटी होती. पण ज्या वेळेला न्यू मेंडेलिझम हा कॉन्सेप्ट पुढे आला त्यावेळेला या ठिकाणी त्यांनी सांगितलं की इनकम्प्लीट डॉमिनन्स, म्हणजे इथं ज्या वेळेला कॅपिटल आर आणि स्मॉल आर एकत्र येतं त्यावेळेला रेडच्या ऐवजी पिंक कलर तयार झाला. याचा अर्थ कंप्लीट नव्हे, इनकम्प्लीट म्हणजे अर्धवट असं त्या ठिकाणी त्यांचं जे कॉम्बिनेशन आहे. कारण डेफिनेशनमध्ये आपण बघितलं इन द इनकम्प्लीट डॉमिनन्स बोथ द अलील्स एक पेअर एक्सप्रेस देमसेल्स पार्शली हा शब्द इथं महत्त्वाचा आहे. अर्धवट आपण म्हणतो या पद्धतीनं, म्हणजे अर्धा भाग जो आहे तो मिक्स झाला. म्हणजे इथं लाल आणि व्हाईट एकत्र आल्यानंतर हे दोन कलर आपण ज्यावेळेला जे ड्रॉइंग असतं त्यावेळेला जे कलर मिक्स करतो त्यावेळेला रेड आणि व्हाईट कलर एकत्र केल्यानंतर पिंक कलर तयार होतो. त्यामुळे इथं सुद्धा इनकम्प्लीट असं डॉमिनन्स तयार झालंय, आणि म्हणून त्या ठिकाणी हे इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे ही इंटरॅक्शन आहे. इथं हा कॅपिटल आर आणि स्मॉल आर यांचं हे इंटरॅक्शन आहे, आणि त्याच्यातून या ठिकाणी हा क्रॉस तयार झाला. जिनोटायपिक रेशो बघा 1:2, 2:1, आणि फिनोटायपिक रेशो जो आहे 1:2, 2:1. जर मेंडेलियन रेशो असतात तर आपल्याला 3:1 नेहमी असतो. इथं मात्र
1:2:1 असं आहे. म्हणजेच या ठिकाणी F1 जनरेशनमध्ये सगळी गुलाबी रंगाची फुलं तयार करणारी प्लांट्स तयार झाले होते आणि F2 जनरेशनमध्ये मात्र तिथं एकच रेड कलरचा आहे, एक व्हाईट कलरचा आहे आणि 2 प्लांट्स मात्र पिंक कलरची आहेत. याच्यानंतर आपण कोडॉमिनन्स हा पॉइंट पाहणार आहोत. कोडॉमिनन्स इन कोडॉमिनन्स both alleles in a pair express themselves equally. This is called as the codominance. Here equally, this word is very important. In this codominance, a single gene consists of the two alleles, but these two alleles which express themselves equally, this is called as the codominance. Examples of the codominance is coat color in cattle's, coat color in sheep, goat, cat, dog included in this codominant. These both alleles express themselves equally and such alleles are called as the codominant alleles. Thus, in codominance, both alleles are expressed. The example of this codominance is included in the textbook is coat color in cattle. In example, coat color of cattle, here red cow is crossed with white bull. Here this is the red and the white which is included in the phenotype. And here you know the genotype, the red color which is denoted capital R, and this white color which is denoted capital W, but here red color is dominant over the white color. And here gametes, here only one gamete is synthesized. Here also this one gamete is synthesized in this bull. These two gametes are come together forms the F1 generation, and in this F1 generation consists of the offspring. This offspring always the roan coat color. Roan coat color is found in this F1 hybrid or in this F1 offspring. म्हणजेच या ठिकाणी कोडॉमिनन्स मध्ये जे एक्झाम्पल दिले की आता कोडॉमिनन्स मध्ये आपण बघितलं की एका जीन मध्ये असणारे जे 2 अलील्स आहेत ते स्वतःचं अस्तित्व इक्वली म्हणजेच दोन्हींचं अस्तित्व एकत्र दाखवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि म्हणून त्याला कोडॉमिनन्स असं म्हणायचं. आता कोडॉमिनन्स मध्ये आपण बघतो की काही जनावर असे असतात, एक जनावर जर आपण घेतलं, एखादी गाई घेतली किंवा आपण म्हैस घेतली किंवा एखादा बैल घेतला तर त्याचा कलर जो असतो एकतर त्या ठिकाणी टोटली ब्लॅक असतो किंवा टोटली रेड असतो किंवा व्हाईट असतो. पण काही जनावरं अशी सुद्धा असतात की त्यांच्या शरीरावरती काळे पांढरे असे पॅचेस असतात किंवा लाल रंगाचे पॅचेस असतात. याचा अर्थ हे जे पांढऱ्या रंगामध्ये जे लाल रंगाचे पॅचेस निर्माण झालेले असतात याचा अर्थ तिथं 2 अलील्स जे आहेत त्यांचं जे एक्सप्रेशन आहे ते इक्वली आहे आणि म्हणून त्याला कोडॉमिनन्स असं म्हणायचं. आता आपल्या पुस्तकामध्ये जे एक्झाम्पल दिले कोट कलर ऑफ द कॅटल म्हणजे जनावरांच्या मध्ये त्यांच्या अंगावरती काही असे पॅचेस निर्माण होत असतात. ते कशामुळे तयार होत असतात तर कोडॉमिनन्सचं ते बेस्ट एक्झाम्पल आहे. इथं रेड कलर्ड गाई घेतलेली आहे, तिचं जर इंटरब्रीडिंग जर व्हाईट कलरच्या बुलशी जर होत असेल म्हणजे बैल जो आहे त्यांचा जिनोटाईप इथं लिहिला आहे, गॅमेट्स लिहिलेला आहे आणि इथं जे F1 जनरेशनमध्ये जे
ऑफस्प्रिंग तयार झालंय ते रोन कोट कलरचं आहे. रोन म्हणजे करडा कलर. म्हणजे इथं ती जी ऑफस्प्रिंग तयार झालेलं आहे ते टोटली लाल पण नाही किंवा टोटली व्हाईट पण नाही. दोन्हींचं कॉम्बिनेशन म्हणून रोन कोट कलर असं म्हणतात. म्हणजे करडा कलर तयार झालेला आहे. हे झालं F1 जनरेशनमध्ये. हेच जर आपण F2 जनरेशनमध्ये बघितलं तर या F2 जनरेशनमध्ये ही जी F1 ऑफस्प्रिंग जे आहेत F1 विच इज सेल्फिंग विथ दी F1 हायब्रिड. म्हणजे F1 हायब्रिड्स जे आहेत त्यांचं जर इंटरब्रीडिंग झालं तर आपल्याला माहिती आहे परत या पद्धतीनं क्रॉस लिहिताना फिनोटाईप लिहावा लागेल, त्याच्यानंतर जिनोटाईप लिहावा लागेल, त्याच्यानंतर गॅमिट्स लिहावी लागतील. आता इथं फिनोटाईप जो आहे तो हाच फिनोटाईप आपल्याला इथं घ्यायचा. म्हणजे रोन कोट कलर्ड या ठिकाणी जर एक काऊ घेतलेली असेल तिचं या ठिकाणी जर पूल घेतलेला असेल तर त्याचं रोन कलर्ड असणारी जी गाई आहे तिच्याशी इंटरब्रीडिंग केलं. मग याचा इथं जिनोटाईप जो आहे तो कॅपिटल RW. इथं सुद्धा 2 प्रकारची गॅमिट्स तयार झाली. इथं सुद्धा 2 प्रकारची गॅमिट्स तयार झाली. आता इथं चेकर बोर्ड आपण न लिहिता जर साध्या पद्धतीनं गॅमिट्स फ्युजिंग दाखवलं तर या पद्धतीचं आपल्याला ते दिसेल. 2 R एकत्र इथं आले. त्याचबरोबर इथं कॅपिटल RW, इथं सुद्धा एक कॅपिटल RW आणि इथं WW या पद्धतीनं हा जिनोटाईप तयार झाला. म्हणजे हे F2 जनरेशन तयार झाले. हे F2 जनरेशन की ज्याच्यामध्ये 4 ऑफस्प्रिंग्स तयार झाले. आता ह्या 4 ऑफस्प्रिंग्समध्ये पहिलं जे ऑफस्प्रिंग आहे हे रेड कलरचं आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे त्या ठिकाणी हे रोन कलरचं आहे. म्हणजे करडा रंग आपण त्याला म्हणतो. इथं सुद्धा या ठिकाणी रोन कलरचं आहे आणि इथं मात्र व्हाईट कलरचं आहे. आणि हा झाला या ठिकाणी हा फिनोटाईप झाला. हा फिनोटायपिक रेशो आहे. मग फिनोटायपिक रेशो जो जर आपण बघितला 1:2:1 असा आहे. कारण ही 2 रोन कलर्ड ऑफस्प्रिंग्स एकत्र जर आपण घेतले 1:2:1 असा आला. जिनोटायपिक रेशो जो आहे तो सुद्धा ह्याच प्रकारे असतो. म्हणजेच या ठिकाणी RW आणि फाईट म्हणजेच 1:2:1 असा आला. याचा अर्थ इथं कोट कलरसाठी जी अलील्स आहेत त्यांचं इक्वली डिस्ट्रीब्युशन आपल्याला दिसतं आणि म्हणून त्या ठिकाणी कोडॉमिनन्स हे एक्झाम्पल आहे.